अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. हॅलो, मी प्रियंका. वेलकम बॅक टू प्रियंकाज ऑल कंटेंट. आपल्याला 5 गुरुवारी एक सेवा करायची आहे. ही सेवा केल्यामुळे तुमचं जे काही नशीब आहे ते सुद्धा बदलेल. बघा, कधी कधी काय होतं ना, आपलं नशीब खूप खराब असतं आणि हे नशीब बदलण्याची ताकद स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेमध्ये आहे. त्यासाठी आपला स्वामींवरती विश्वास असायला हवा आणि आपल्याला प्रामाणिकपणे त्यांची सेवा करायची आहे. आपल्याला आपली कुलदेवीची सेवा, पितरांची सेवा आणि त्यासोबतच देवांची सेवाही करायची असते. कुठलीही गोष्ट ज्यावेळी आपल्याला हवी असते त्यावेळी आपण फक्त सेवा करू आणि लगेचच आपण करोडपती बनू असं होत नाही. तर कुठलीही सेवा मिळवण्यासाठी आपण जे काही कष्ट करतो त्या कष्टाला प्रामाणिकपणे नशिबाची साथ हवी असते. त्याचप्रमाणे आपण जे कष्ट करत आहोत त्याचं फळ आपल्याला मिळायला हवं. आपलं नशीब चांगलं असायला हवं. आपल्याकडून चांगली कर्म घडली पाहिजेत. यासाठी आपल्याला अध्यात्माची सुद्धा जोड असायला हवी आणि त्यासाठी आपल्याला काही सेवाही कराव्या लागतात. तेव्हाच आपल्या सेवेचं आणि आपल्या कष्टाचं फळ एकत्रित मिळून आपल्याला ती गोष्ट मिळत असते. तर आपल्याला 5 गुरुवारी ही सेवा करायची आहे. ही सेवा केल्याने तुमच्या नशिबात जी गोष्ट लिहिलेली सुद्धा नाही आहे किंवा जी गोष्ट तुमच्या नशिबात सुद्धा नव्हती ती गोष्ट तुमच्या नशिबात येते. तुमचं नशीब बदलतं आणि तुम्हाला हवं ते सर्व मिळतं. तुमच्या इच्छा पूर्ण होतात, संकटं दूर होतात. कोणती आहे ती सेवा, चला जाणून घेऊया. तुम्हाला गुरुवारच्या दिवशी थोडीशी चण्याची डाळ आणि थोडासा गूळ आपली जी गाई असते म्हणजेच गौमाता असते तिला चारायचं आहे. तुमच्या घरी गौमाता असेल तुम्ही तिला चारा. तुमच्या घरी गौमाता नसेल तर तुम्ही एखाद्या गोशाळेमध्ये जाऊन सुद्धा गौमातेला गूळ आणि डाळ चारू शकता. अगदी थोड्या प्रमाणात घ्या की जेणेकरून त्या गौमातेला सुद्धा त्रास व्हायला नको आहे. आणि जर तुमच्याकडे गौमाताच नसेल तर त्याला काही ऑप्शन नाही. जर तुम्हाला ही सेवा करायची असेल तर घरी तरी गौमाता असावी किंवा गोशाळेत जाऊन तरी तुम्ही ही सेवा करायची आहे. गौमातेची सेवा करणं ही सर्वात उच्च कोटीची सेवा आहे. तुम्हाला जे दर गुरुवारी डाळ आणि गूळ चारायचं आहे ते तुम्ही तुमच्या हातावरती घेऊन गौमातेला चारायचं आहे. यामुळे काय होतं तर गौमाता जे आहे ते गूळ आणि डाळही खाते आणि आपला हातही त्याबरोबर चाटला जातो. जेव्हा आपला हात गौमाता चाटते, आपल्या हातावरच्या ज्या रेषा आहेत त्या बदलण्याचं काम गौमातेमध्ये आहे. म्हणजे जर आपल्या नशिबामध्ये जर खूप दुःख, दरिद्री, कष्ट हे सगळं लिहिलेलं आहे, संकट आहे, तर ते सगळं काही बदलण्याचं काम जे आहे ते गौमाता करत असते. गौमातेची सेवा ही उच्च कोटीची सेवा आहे. त्यामुळे आपल्या हिंदू धर्मामध्ये गौमातेला विशेष महत्त्व आहे. बघा, आपण एखादं मंदिर, मठ, केंद्र ज्यावेळी झाडतो ना, ते आपण फक्त झाडत नसतो, स्वच्छ करत नसतो, तर त्याबरोबर आपली दरिद्री, दुःख, संकट, अडीअडचणी ते सुद्धा झाडून जात असतात. इतकी सेवा, त्या सेवेमध्ये सुद्धा इतकी पावर असते. म्हणजे आपण मंदिरामध्ये जाऊन फक्त आरती करतो किंवा त्या आरतीमध्ये समाविष्ट होणं एवढंच नाही, तर त्याच्याबरोबर जेव्हा आपण केंद्र झाडत असेल, मंदिर स्वच्छ करतो, चपला ज्या आहेत त्या व्यवस्थित रांगेत लावणं, तिथे धुणी भांडी जे काही तिथे धुणी असेल, तिथे भांडी असतील, स्वयंपाक असेल, त्याच्यामध्ये मदत करणं ही सुद्धा उच्च कोटीची सेवा आहे. भगवान श्रीकृष्णांनीही गौमातेची खूप मोठ्या प्रमाणामध्ये सेवा केली होती. याबरोबर आपल्याला नित्यसेवा ही स्वामींची करायची आहे. बघा, नित्यसेवा केल्यामुळे आपली संकट ही लगेच दूर होत नाही, पण जी काही संकट आहे ती लवकरात लवकर कमी करण्याचं जे प्रमाण आहे ते लवकर जलद गतीने होत असतं. नित्यसेवा केल्यामुळे स्वामींचा कृपाशीर्वाद आपल्यावरती राहत असतो. त्याचप्रमाणे आपली जी कर्माची गती आहे ती लवकरात लवकर कमी होण्यास मदत होत असते. दररोजच्या दररोज आपल्याला स्वामींचा आशीर्वाद मिळत असतो आणि कुठलीही गोष्ट ज्यावेळी आपल्याला मिळवायची असते त्यावेळेस आपल्याला भरपूर प्रमाणात सेवा करावी लागते. तेव्हाच ती गोष्ट आपल्याला मिळते, संकट दूर होत असतात. त्यामुळे नित्यसेवेमध्ये खंड पडू देऊ नका. एका गुरुवारी तुम्ही ही सेवा चालू केल्यानंतर कंटिन्यू 5 गुरुवारी तुम्हाला ही सेवा करायची आहे. एखादा गुरुवार जर तुमचा स्किप झाला, घरामध्ये लग्न कार्य वगैरे असेल तर तुम्ही ते स्किप झालं तरीही चालेल. नेक्स्ट गुरुवार तुम्ही त्याच्यामध्ये काउंट करू शकता. किंवा समजा तुम्हाला मासिक पाळी आली असेल तर अशा वेळी काय करावं, तर काही घरांमध्ये काय होतं की मासिक पाळी असेल तर ते 5 दिवस पाळले जातात. मग तुम्ही त्या 5 दिवसामध्ये जर गुरुवार आला तर तुम्ही गौमातेला नका चारू. पण ज्या ठिकाणी काही ठिकाणी काय होतं की मासिक पाळी आलं तरीसुद्धा ते पाळत नाहीत घरामध्ये, मग अशा वेळी तुम्ही खाऊ घालू शकता. म्हणजे तुमची इच्छा की तुम्हाला खायला घालायचं आहे की नाही घालायचं आहे. कारण मासिक पाळी आले म्हणजे काही खूप मोठं पाप झालं किंवा आपलं शुद्धीकरण नाही आहे, मग आपण कशाप्रकारे गौमातेला चारू शकतो असं काहीही नाही आहे. ही ज्याची त्याची श्रद्धा असते. कारण काही ठिकाणी ते पाळलं जातं, काही ठिकाणी ते पाळलं जात नाही. मग काही जण काय म्हणतील की आम्ही पाळत नाही, मग आम्ही गौमातेला घास चारायला आम्हाला काही हरकत नाही. तर ज्याची त्याची इच्छा, तुम्हाला चारायचं असेल तर तुम्ही चारा, नसेल चारायचं तर नका चारू. तो गुरुवार तुम्ही स्किप करून नंतर चारलं तरीसुद्धा चालेल.
हिंदू धर्मामध्ये गौमातेची सेवा करायला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे काय होतं की आपल्याकडून जर गौमातेची दररोजच्या दररोज सेवा होत नाही, म्हणून आपण घरामध्ये गौमातेची मूर्ती आणून गौमातेला दररोज हळदी कुंकू अक्षता अर्पण करतो, धूपदीप अगरबत्ती ओवाळतो आणि गौमातेचा आशीर्वाद घेत असतो. 5 गुरुवारी तुम्ही ही सेवा करत असताना मांसाहार करावा का? आता तो वैयक्तिक तुमचा प्रश्न आहे. जेव्हा पण आपण गौमातेला काहीतरी गोष्टी खायला घालत असतो 5 गुरुवारी, तर मांसाहार करूच नये. पण काही जण म्हणतील की आम्ही मांसाहारही करणार आणि आम्ही गौमातेलाही दान करणार. मग ते तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे किंवा तुमची इच्छा आहे की तुम्हाला मांसाहार करायचा की नाही करायचा. पण मी पर्सनली सांगेन की नाही केला तर अतिशय चांगलं. पण तुमची इच्छा, तुम्हाला करायचं असेल तुम्ही करू शकता, नसेल करायचा तर अतिशय उत्तम. 5 गुरुवारी जेव्हा तुम्ही गौमातेला डाळ आणि गुळाचा म्हणजे हे जे तुम्ही गौमातेला अर्पण करणार, तेव्हा गौमातेला तुम्हाला प्रार्थनाही करायची आहे. तुम्ही सांगू शकता की माझी जी काही संकटं, दरिद्री, अडचणी, दुःख आहे ते सर्व मी तुझ्या चरणी समर्पित करते. तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी तुम्ही गौमातेला प्रार्थना करू शकता. संकट दूर करण्यासाठी प्रार्थना करू शकता. तुमचं नशीब जर खराब असेल तर ते नशीब बदलण्याची ताकदही गौमातेमध्ये आहे. कधी कधी काय होतं ना, जेव्हा आपण गौमातेला काहीतरी घास चारत असतो तेव्हा गौमाता आपला हात चाटते. पण काही काही लोकांचा तर ती हात चाटत सुद्धा नाही. त्यामुळे गौमातेमध्ये 33 कोटी देवी देवतांचा समावेश असतो. त्यामुळे तिला आपण घास चारत असताना तिने आपला हात चाटला तर ते चांगलं असतं. यासोबत आपल्याला आपली कर्मही चांगली ठेवायची आहेत आणि कष्टही करत राहायचं आहे. जेव्हा कष्ट, कर्म आणि नशिबाची साथ, अध्यात्म, देवांचा आशीर्वाद या सगळ्या गोष्टी एकत्र येतात ना, तेव्हा कुठलीच गोष्ट अशक्य नसते. नशीब बदलायलाही वेळ लागत नाही आणि सर्व संकटही दूर होतात. तर नक्की तुम्ही ही 5 गुरुवारची सेवा करा आणि त्याचे अनुभव घ्या. तुम्हाला जे काही अनुभव येतात ते कमेंट बॉक्समध्ये शेअर करायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये गौ माता की जय असं लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल.